मित्रांनो बघा, आता तुम्ही ना कोणत्या पण कामामध्ये किती पण जरी बिझी असशीला तरी मित्रांनो तुम्ही ते काम ना थोडं 5 मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. कारण मित्रांनो आता मी तुम्हाला ना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही त्यांना ना 3 चुका 3 मिस्टेक असं पण तुम्ही बोलू शकता. ज्या 3 चुकांना किंवा जी 3 कामं तुम्ही कधी पण ना तुम्हाला जी बाई आवडते, तुम्हाला जी मुलगी आवडते, तर तिच्यासोबत बोलताना तुम्ही त्या चुका किंवा तुम्ही ती कामं ना चुकून पण करू नका. काय बोललो मी? त्या चुकांना तुम्हाला जी बाई आवडते, तुम्हाला जी मुलगी आवडते, तर तिच्यासोबत बोलताना ना त्या चुका ती 3 कामं तुम्ही कधीच करू नका. आणि जर केलात ना तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का, की समोरची बाई आपल्याला वेड्यात काढते. आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं ना तर 100मधले 90% पुरुष ह्या चुकांना म्हणजे हमखास करतात. आणि मित्रांनो समोरची बाई ना त्या पुरुषाला वेड्यामध्ये काढते. ती मनातल्या मनात ना असंच बोलते की काय पुरुष आहे, साधं ह्याला डोकं पण नाही, काय पण बोलतो, असं ती बाई ना मनातल्या मनात तुम्हाला शिव्या देते. तर मित्रांनो ह्या चुकांना कोणत्या असतात आणि त्या चुकांना आपण का नाही केल्या पाहिजेत, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी मन लावून पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जी पहिली चूक आहे, तर ती पहिली चूक ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांशी बोलताना ना त्यांच्या भूतकाळामध्ये जाऊन त्यांच्या भूतकाळाबद्दल त्यांना प्रश्न विचारणं. काय बोललो मी? बायकांशी बोलताना ना त्यांच्या भूतकाळामध्ये जाणं आणि भूतकाळाबद्दल ना त्यांना प्रश्न विचारणं. आता बघा मित्रांनो 100मधले ना 90% पुरुष बायकांना ना असं म्हणजे त्यांच्या भूतकाळाबद्दल त्यांना प्रश्न विचारतात. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधी प्रेम केलं होतं का? तुमचा कधी बॉयफ्रेंड होता का? आणि जर होता सो त्याचं आणि तुमचं ब्रेकअप कसं झालं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता मित्रांनो म्हणजे प्रत्येकाचा ना एक प्रकारचा भूतकाळ असतो. आणि मित्रांनो प्रत्येकाला ना हे आवडत नाही की म्हणजे कोणी माझ्या भूतकाळामध्ये ना असं म्हणजे जाणं आणि माझा भूतकाळ ना परत गिरवून काढणं, असं प्रत्येकाला आवडत नाही मित्रांनो. म्हणजे मित्रांनो त्या बाईला पण ना असंच वाटतं की यार म्हणजे झालं ते झालं, आता मी कशी आहे ते तू बघ, म्हणजे तुला माझ्या भूतकाळाबद्दल काय करायचं आहे, असं त्या बाईला ना आतल्या आत वाटत असतं. पण ती कधी असं समोर ना ती म्हणजे उघडपणे बोलत नाही. पण जर समोरचा पुरुष ना तिला जर वारंवार तिच्या भूतकाळाबद्दल तिला जर प्रश्न विचारत असेल, तर मित्रांनो ती बाई ना हळूहळू त्या पुरुषासोबत बोलणं ना ती बंद करते किंवा म्हणजे हळूहळू ना ती बाई ना त्या पुरुषापासून दूर जाते. कारण कोणत्याच बाईला ना आपल्या भूतकाळामध्ये जाणं आणि भूतकाळ ना परत गिरवणं कोणत्याच बाईला कधीच आवडत नाही. तर मित्रांनो ही ना पहिली चूक आहे जी तुम्ही कधीच करू नका. आता त्याच्यानंतर जी दुसरी चूक आहे, तर ती दुसरी चूक ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांशी बोलताना ना बायकांचं वय विचारणं, बायकांची सॅलरी विचारणं किंवा त्या बाईची ना जात विचारणं. काय बोललो मी? बायकांशी बोलताना ना बायकांचं वय विचारणं किंवा त्यांची सॅलरी विचारणं किंवा त्यांची जात विचारणं. आता बघा मित्रांनो बहुतेक पुरुष ना बायकांशी बोलताना ही चूक ना अनावधानाने ते करून बसतात. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा पुरुष ना एखाद्या बाईला विचारतो की का हो, म्हणजे तुमचं ना वय किती आहे, तुम्ही ना किती वर्षांच्या आहात, तुमचं आता ना एज काय आहे, असा प्रश्न विचारतो. किंवा एखादा पुरुष ना असं पण विचारतो की म्हणजे काय हो, तुम्हाला सॅलरी किती आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे जॉबला जाताना तर तुमचा पगार किती आहे. आणि मित्रांनो काही काही पुरुष ना असं पण विचारतात की म्हणजे काय हो, तुमची जात कुठली आहे, तुमचा धर्म कुठला आहे. आता बघा मित्रांनो बायकांना ना आपल्या वयाबद्दल, आपल्या पगाराबद्दल आणि आपल्या जातीबद्दल असं कोणाला पण सांगायला बायकांना कम्फर्टेबल अजिबात वाटत नाही. आणि मित्रांनो असे जर प्रश्न तुम्ही जर बायकांना विचारलात ना, तर मित्रांनो ती बाई ना हळूहळू तुमच्यासोबत बोलणं ती बंद करणार. ती हळूहळू ना तुमच्यापासून दूर व्हायला ती सुरुवात
सुरुवात करणार, तर मित्रांनो ही पण चूक ना तुम्ही कधी करू नका. आता त्याच्यानंतर जी मित्रांनो तिसरी चूक आहे, तर ती तिसरी चूक ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो विनाकारण ना तिला सल्ले देणं. काय बोललो मी? विनाकारण ना तिला सल्ले देणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो काही काही पुरुष ना विनाकारण एखाद्या बाईला सल्ले द्यायला सुरुवात करतात. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही ना असं करा, तुम्ही ना तसं करा, तुम्ही ना असे कपडे घालू नका, तुम्ही ना असे कपडे घालायला सुरुवात करा, तुम्ही ना असं करू नका, तुम्ही ना तसं करा. आता बघा मित्रांनो ह्याचं ना एक्झॅक्टली उदाहरण मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण मित्रांनो प्रत्येक पुरुष ना कोणत्या पण बाईला वेगवेगळे सल्ले त्याच्यानुसार देतो. तर मित्रांनो जर तुम्ही ना विनाकारण एखाद्या बाईला असं जर सल्ले द्यायला लागलात ना, तर त्या बाईचा गैरसमज असा होतो की हा पुरुष ना मला कंट्रोल करायला बघतोय की काय. काय बोललो मी? असं जर तुम्ही केलात ना, की म्हणजे एखाद्या बाईला विनाकारण तुम्ही जर सल्ले द्यायला चालू केलात, तर मित्रांनो त्या बाईचा ना एक प्रकारचा गैरसमज तिचा असा होतो की म्हणजे हा पुरुष ना मला कंट्रोल करायला बघतोय की काय. आणि मित्रांनो कोणत्याच बाईला ना असं कंट्रोल करून घेणं अजिबात आवडत नाही. बायकांना ना स्वतंत्र हवं असतं, आणि जर ते स्वतंत्र ना तुम्ही जर तिच्यापासून म्हणजे हिसकावून घेण्याचा प्रयत्न कराल, तर मित्रांनो ती बाई ना तुमच्यापासून हळूहळू ती दूर जाणार, ती तुमच्यासोबत ना बोलायचं कमी करणार. तर मित्रांनो ही पण चूक ना तुम्ही कधी करू नका. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.